जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बातमी। मुख्यमंत्री असत होय महाराजा एकनाथ शिंदे साहेब आणि 2.5 वर्ष लय मोठा काम केलं नाही असं। आता मी काय म्हणते, या वर्षी त्यांनी भरपूर म्हणजे सगळ्या महिलांका, सगळ्या लाडक्या बहिणींका, लाडक्या भावांका सगळ्यांका न्याय मिळू दिलं आणि काय झालं सा, आज इतकी वर्ष झाली, 70 वर्षामध्ये कुठलाही मुख्यमंत्री इलो त्याला काही केलं नाही। म्हणून मी आज काय सांगतोय, आमच्या रवाडातक पण सांगताय आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण सांगताय। होय महाराजा, आमचे लाडके मुख्यमंत्री या वर्षी पण कामगार लाडके आमचे मुख्यमंत्री हवे म्हणजे हवेच। मी तुमका साकडा घालतोय आणि तुमका गाणा ना घालतोय, आमचा गाणा मान्य करून घे रे देवा। आमच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचो विजय असो। आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा, आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा। 20 वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले आणि जे काही विकासात्मक योजना आणि अनेक धडाडीचे जे निर्णय घेतले, त्या सर्व लाडक्या बहिणी आम्ही इकडे आज जमा झालेलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही इथे नतमस्तक होऊन आम्ही त्यांना विनंती करत आहोत की पुन्हा सर्व लाडक्या बहिणींचे आवडते आमचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे। युतीचा जो भरघोष असा यशस्वी झालेला विजय आहे आणि विजयाचा मतलब शिल्पकार म्हणजे मला असं वाटतं की आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबच होते आणि परत मुख्यमंत्री हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हो असं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रार्थना करतो आणि आपल्या देवाला आम्ही नतमस्तक होऊन प्रार्थना करतोय की मुख्यमंत्री आपले शिंदे साहेबच व्हावे ही आमची इच्छा आहे।